नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडे ही जुनी साडी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता ही माझ्याकडे जुनी साडी होती, चटई शिवून उरलेलं हे कापड होतं। याच कापडामध्ये मी एक उशी कवर बनवणार आहे। त्याच्यासाठी हा जो कापड आहे तो घडी करून ठेवलेला आहे आणि घडीची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे। तुम्हाला इथे हे मार्किंग दिसत असेल तर ते मी कसं केलंय बघा। आपल्याला ज्या उशीचं कवर बनवायचं असेल ती उशी इथे ठेवायची आणि इथे ह्या उशीच्या चारी बाजूला इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग त्यानुसार इथे ते मेजरमेंट घेऊन रेषा आखून घ्यायची आहे। आता इथे मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला असं उशी ठेवून कट करता येत नसेल तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा इथे ही जी घडी होती तिथे मी कट करून घेतलेलं आहे आणि हे 2 सुटे पार्ट मोकळे करून घेतलेले आहेत। आता हे 2 पार्ट तयार झालेले आहेत। आता हे तुम्हाला असं मेजरमेंट घेता येत नसेल तर कसं करायचं बघा। उशीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आधी। आता ही उशी आहे तर त्या उशीचं मेजरमेंट असं मोजायचं आहे। ही सिलाई तर इकडची सिलाई ह्याप्रमाणे जेवढी काही रुंदी येत असेल त्या रुंदीमध्ये 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा लांबीला सुद्धा तसंच करायचं। जी काही लांबी येत असेल त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा मिळून लांबीचं मार्किंग करायचं आहे। ह्यानुसार लांबी रुंदीमध्ये 3-3 इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि जे काही मेजरमेंट येत असेल त्यानुसार बॉक्स बनवून घ्यायचा आहे, बॉक्स किंवा आयताकृती जे काही येत असेल त्यानुसार। आता मी त्या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आणि इकडे एका बाजूवर जिथून आपल्याला उशी टाकायची आहे तिथे 3-3 इंचावर मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशी रेषा आखून घेतलेली आहे आणि तेवढी पट्टी कट करायची आहे फक्त वरच्या एका पार्टची। आणि ही पट्टी अशी कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला दुसरी पट्टी जोडायची आहे। आता माझ्याकडे जर कापड 1 मीटर राहिलं असतं तर याच्यातलीच पूर्ण पट्टी मी जोडली असती, इथे जी कट केलेली होती ती, पण कापड कमी होतं म्हणून मी दुसऱ्या कपड्यातून ही पट्टी कट करणार आहे। आता ही बघा 5 इंच उरलेली होती म्हणून मी आता हा जो कापड आहे दुसरा त्याच्यातून मी इथे पट्टी कट करून घेणार आहे। आणि हा साडीचा जो पदर होता त्याचे काठ हे फोल्ड केलेले होते म्हणून मी 7 इंच घेतलेलं आहे। जर तुमचं काठ फोल्ड केलेले नसतील तर तुम्ही 7.5 इंच घ्या। आणि आता मग हे जे काठ आहेत वरच्या बाजूचे वरच्या पार्टचे हे असे डबल फोल्ड करायचे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा फोल्ड करायचे आहेत पण माझे ऑलरेडी फोल्ड होते म्हणून मी इथे फोल्ड करणार नाहीये, ही अशीच पट्टी इथे ठेवणार आहे। आता इथे लक्ष देऊन बघा पट्टी कशी ठेवलेली आहे आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। ही जी सिलाई आहे ती उलट्या बाजूवरच मारायची आहे, सरळ बाजूवर नाही मारायची। नंतर आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि अगदी कडेला सिलाई मारायची आहे चारी बाजूला। सुरुवातीला ना इथे तुम्ही सुई धाग्याने शिवून घ्या किंवा पिनअप करून घ्या। आता बघा इथे मी फोल्ड सुद्धा करून घेतलेला आहे काठ वरच्या पट्टीचे आणि ही जी फ्लॅप करायची पट्टी होती तिचे काठ आधीच फोल्ड केलेले होते म्हणून ते केलेले नाहीत। आता मी इथे सिलाई मारून घेणार आहे। इथे कडेला अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला थोडंसं कमी असं एवढं मार्जिन घेऊन इथे सिलाई मारायची आहे, अगदी कडेला। आणि लक्षात ठेवा इथे उलट्या बाजूने मारायची आहे सिलाई आणि जी मेन मार्किंग आहे त्या मार्किंगवर आपल्याला सिलाई नंतर मारायची आहे। चारी बाजूला इथे सिलाई मारायची आहे। जिथे कॉर्नर येतील तिथे सुई कपड्यात अडकवायची ही अशी आणि मग कपडा फिरवायचा, मागची ही पट्टी उचलून असा कपडा फिरवायचा आणि मग इथे परत सिलाई घ्यायची आहे। मार्जिन एकसारखं घ्यायचं आहे, अर्धा इंचाला थोडंसं कमी, पाव इंचाला थोडंसं जास्त एवढं मार्जिन ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा इंच ठेवलं तरी चालेल। ह्याप्रमाणे चारी बाजूला मी आता कडेला सिलाई मारून घेते आणि मग हे उलटून घेणार आहे। आता इथे सुद्धा कॉर्नर आलेले आहेत तर कॉर्नरमध्ये अशी सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग इथे सिलाई घ्यायची। अशा पद्धतीने ही चारी बाजूला सिलाई मारून घ्यायची आहे कडेने आणि मग आता हे सरळ बाजूने उलटवायचं आहे। आता इथे उलटवण्याच्या आधी काय करायचं आहे, हे जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला कट द्यायचे आहेत आणि मग हे उलटवायचं आहे। उलटून घेतल्यानंतर
इस्त्री त्याच्यावर फिरून घ्यायची आहे व्यवस्थित. कॉर्नर हे व्यवस्थित सेट करून ह्याच्यावर व्यवस्थित इस्त्री फिरून घ्यायची आहे, शिलाई अगदी व्यवस्थित बाहेर काढून. आता मी इथे इस्त्री फिरून सरळ करून घेतलेला आहे आणि मग हे जे मार्किंग आहे त्याच्यावर आता शिलाई घ्यायची आहे, किंवा चारी बाजूला तुम्ही 1-1 इंच मार्जिन सोडून इथे शिलाई मारायची आहे. सरळ बाजूनेच इथे शिलाई मारायची आहे. हे आता मी सरळ करून घेतलेलं होतं. आता मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे चारी बाजूला 1-1 इंच मार्जिन सोडून. आणि हा जो उशी कवर आहे तयार झालेला आहे. तुम्ही इथे कडेकडेला सुद्धा दाब शिलाई देऊ शकतात. आणि आता हा उशी कवर तयार झालेला आहे. याच्यात मी ही उशी टाकते आणि मग याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. रेडीमेड स्टाईल ही अशी ही उशी तुम्हाला दिसत आहे आणि हा कवर सुद्धा रेडीमेड स्टाईल असा कवर तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता तुमच्याकडे सिलाई मशीन असेल तर. आणि हा उशी कवर कसा झालाय ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.